घरात आलेले अचानक पाहुणे असू द्यात, पार्टी असू द्यात किंवा मग आपल्याला चमचमीत, झणझणीत खाण्याची झालेली इच्छा असू द्यात. प्रत्येकालाच आवडते अशी चमचमीत, झणझणीत तर्रीबाज मिसळ. आजची ही मिसळ अगदी हॉटेलमध्ये मिळते ना, तशीच आपण बनवणार आहोत सुक्की मटकी. त्यासोबतची तर्री परफेक्ट, तिला रंग, चव येण्याकरिता कोणत्या खास टिप्स वापराव्या, योग्य प्रमाण कसं घ्यावं, कोणते खास मसाले वापरून परफेक्ट असं वाटण बनवावं, या संपूर्ण टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. जर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा मग ऑर्डर घेण्याच्या विचारात असाल तर आजची ही परफेक्ट रेसिपी तुमच्याकरिताच. नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच मस्त अशा तर्रीवाज मिसळच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजचा हा मिसळचा प्रकार मी नाशिकच्या पद्धतीने बनवणार आहे, कारण आमच्या नगर भागातही हीच पद्धत वापरली जाते. त्याकरता 2 वांग्यांचे देठ बुडूक कापून साल काढली आणि अर्धवट चीर देऊन भाजायला ठेवले. लगेच एक जाडबुडाची कढाई गॅसवर ठेवली. यामध्ये आपण मटकी शिजवून घेणार आहोत. त्याकरता 200 ग्रॅम मोड आलेली मटकी, तांब्याभर पाणी आणि चव रंग छान येण्याकरिता पाऊण चमचा किंवा चवीनुसार मीठ आणि त्याचसोबत 2 चिमूट हळद घातली आहे. याकरिता आपल्याला तेल घालण्याची अजिबात गरज नाहीये किंवा फोडणी देण्याचीही अजिबात गरज नाहीये. याच पद्धतीमुळे मटकीला चव अप्रतिम येते. तर बघा, जरा वेळातच आपल्या या पाण्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे. पाणी गरम झालंय. आता मटकी आपल्याला 90% शिजवून घ्यायची आहे. जास्तही ओव्हरकुक करायची नाही. तोपर्यंत आपण तव्यावर मसाले भाजून घेऊ. त्याकरिता अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आलं, थोडंसं जावेत्री, अर्ध स्टार फूल, 2 लवंग, 5 काळी मिरी, 1 विलायची, अर्धा इंच दालचिनी, 3 तमालपत्र, 2 चमचे धणे, 1 चमचा खसखस आणि 3 सुक्या लाल बेडगी मिरच्या घेतल्या. यामुळे मिसळला रंग फार छान येतो. घेतलेलं संपूर्ण साहित्य एकाच वेळेला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा रंग हलकासा बदामीसर यायला हवा. तर एवढ्या वेळामध्ये बघा, आपले कांदे संपूर्ण बाजूंनी छान असे खरपूस काळ्या रंगावर भाजले गेले आहेत. हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. गॅसवर कांदे भाजल्यामुळे मिसळला रंग आणि चव अगदी छान येते, स्मोकी फ्लेवरची, अर्थातच चुलीवरच्या चवीची. तर एवढ्या वेळामध्ये बघा, आपलं हे जे वाटणाचं साहित्य होतं ना, म्हणजेच मसाल्याचं साहित्य, ते देखील छान असं खमंग खरपूस भाजलं गेलंय. अगदी हॉलमध्ये बसलेल्या नवरोबाला देखील याचा सुगंध गेला. आता हे देखील मी कांदे काढलेल्या ताटामध्ये काढून घेते, जेणेकरून आपल्याला संपूर्ण साहित्य व्यवस्थित थंड करून घेता येईल. आपलं वाटणाचं संपूर्ण साहित्य या ठिकाणी भाजून परतून तयार झालेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. त्याकरिता मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये हे संपूर्ण साहित्य घालूयात. जर तुम्हाला कांद्याचा हा काळा भाग आवडत नसेल, तुम्ही काढूनही टाकू शकता, पण यामुळे ना तर्री खूप छान येते, त्यामुळे मी राहू दिलाय. आता भांड्याला झाकण लावूयात आणि जराही पाणी न टाकता सुरुवातीला हे असंच कोरडं दळून घेऊ. यामुळे आपले खडा मसाले अगदी परफेक्टरित्या बारीक दळले जातील. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगायचं राहून गेले, तर आजची ही मिसळ मी परफेक्ट 4 व्यक्तींना पुरेल इतकी बनवत आहे. यासाठीचं घेतलेलं संपूर्ण साहित्य, वजनी आणि वाटीच्या प्रमाणात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर बघा, हे वाटण सुरुवातीला कोरडं दळल्यानंतर गरजेनुसार मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं. तर एकदम स्मूथ टेक्स्चरची आपली ही पेस्ट तयार झाली आहे. रंग बघा काय मस्त आलाय आणि यामध्ये आपण ताजे खडा मसाले वापरल्यामुळे सुवासही घरभर मस्त असा दरवळलाय. एवढ्या वेळामध्ये बघा, आपली मटकी देखील छान अशी मऊसूत शिजली गेली आहे. जास्त गाळ झाला नाही, पण बोटांवर दाबली की छान अशी मऊसूत दबली जाते. बस एवढीच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. आता मटकी शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करूयात आणि लगेचच झाऱ्याच्या मदतीने मटकी आपली पूर्णतः निथळून एका डिशमध्ये काढून घेऊ. तयार झाली आपली सुटकी खारी मटकी. आता काही हॉटेलमध्ये या मटकीला ना थोडीशी जिऱ्या मोहरीची बारीक चिरलेला कांदा घालून फोडणीही दिली जाते, पण मला तसं काही आवडत नाही. त्यामध्ये ना कांद्याचा एक विशिष्ट वास येतो, चव येते, त्यामुळे मी ती पद्धत नाही वापरणार. तर बघा, आपलं हे मटकीचं पाणी शिल्लक आहे, हे आपल्याला फेकून द्यायचं नाहीये. त्याचा आपण वापर पुढे करूयात. हे पाणी मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवलं. सेम कढई गॅसवर ठेवली. यामध्ये फक्त 3 चमचे तेल घातलं. कमी तेल वापरूनही मस्त तर्री तयार करणारे त्याकरिताची सिक्रेट पद्धत सांगते. तेल गरम झालं की लगेचच जिरे, चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा धना पूड घालायची आणि पटकन हे वाटण घालायचं. या वेळेला घाई करायची, नाहीतर मग आपलं लाल तिखट जळू शकतं.
वाटण घातल्याबरोबर हे पटकन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात. या वाटणाला ना आणखी थोडासा डार्क रंग यायला हवा, इतपत हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय. तर बघा काही वेळानंतर आपल्या या वाटणाचा मस्त असा रंग आलेला आहे. छान असं तेलही सुटायला लागलंय. लगेच यामध्ये हे मटकीचं पाणी घालायचंय. हे पाणी ना गरम आहे, त्यामुळे आपल्या कटाला तर्री फार छान येते आणि त्यासोबत मटकीची चवही त्या पाण्यामध्ये उतरलेली असल्यामुळे जबरदस्त चवीचा आपला हा कट तयार होतो. गरजेनुसार अजून थोडंफार पाणी तुम्ही घालू शकता. जेवढा आपला हा रस्सा पातळ असतो ना, तेवढी याला जबरदस्त तर्री येते. आणि हो, जेवढं काही तुम्ही एक्स्ट्राचं पाणी घालाल ते देखील कोमटच वापरायचंय. तर तुम्हाला आत्ताच दिसत असेल आपल्या या मिसळला काय मस्त असा रंग आलाय. चवीनुसार लगेचच मीठ घालून घेऊ. मीठ अगोदर देखील आपण मटकी शिजवताना घातलं होतं, तेच पाणी वापरलंय, त्यामुळे बेताने घाला. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊ आणि एकदम कमी गॅसवर झाकण न ठेवता छान उकळी काढून घेऊ. तर बघा आपल्या या मिसळला काय जबरदस्त अशी तर्री आलेली आहे. रंग तर सुरेख आलाय, पण तुम्हाला सांगू का, चवही अप्रतिम आलेली आहे. याच्या सुगंधावरूनच ते लक्षात येतंय. पुन्हा एकदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, कारण आपल्याला ही आता सर्व करायला घ्यायची आहे. तुम्हाला याच्या कन्सिस्टन्सीवरूनही अंदाज आलाच असेल. एकदम परफेक्ट आपली या ठिकाणी मिसळ तयार झाली. आता सर्व कशी करायची ते सांगते. एकावर एक मस्त असे लेअर द्यायचे आहेत. त्याकरिता सुरुवातीला थोडीशी सुकी मटकी वाढून घ्यायची. नंतर थोडीशी मटकी दिसेल म्हणजेच बऱ्यापैकी बुडेल इतका हा कट वाढायचा आहे. कटामध्ये थोडीशी तर्री देखील घ्यायची, ज्यामुळे हिची चव मस्त अशी झणझणीत लागते. आता आवडीनुसार साधारणतः अर्धी मूठ फरसाण टाकायचंय. फरसाण टाकल्यामुळे आपली मिसळ आणखी जास्त जबरदस्त चवीची लागते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता मिसळसोबत एखादा स्वीट पदार्थही हवाच, तर त्यासाठी मी सध्याला खूपच व्हायरल असलेला एक छान असा युनिक पदार्थ ट्राय केलेला आहे. त्याची देखील रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. त्याकरिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. कारण चॅनलला सबस्क्राईब करणं, व्हिडिओला लाईक करणं पूर्णतः फ्री आहे. बरं, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून देखील नक्की कळवा बरं का. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.